श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत। आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 13 साधकांना मार्गदर्शनपर बोध याचा भाग 3। पुरुषाते यया जाणे। पुरुषाते यया जाणे, कोण हा पुरुष, कसा आहे तो? हा पुरुष अलिप्त, वेगळा, निराळा, निर्विकार असा प्रकृतीचा नवरा आहे। प्रकृतीला सदैव आश्रयभूत, पण प्रकृतीहून भिन्न। प्रकृती होय जाये, हा तो असतुची आहे। प्रकृती येते आणि जाते, निर्माण होते आणि नष्ट होते, परंतु हा पुरुष सदैव आहे। नष्ट होण्याची क्रियाच त्याच्याजवळ नाही। असा नित्य, निर्गुण, निराकार, अविनाशी असा हा पुरुष सर्व ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे। आपल्या देहामध्ये आत्मा आहे, परमात्मा आहे असं आपण मानतो। संत महात्मे असं सांगतात। तो आत्मा, तो परमात्मा म्हणजे हा पुरुष बर का। पै या देहा माझारी, परमात्मा ऐसे जे परी, बोलिजे ते अवधारी, यया तेची। नाथ संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात ह्याच पुरुषाला शिव असंही म्हणतात। ह्या शिवाजवळ शक्ती खेळते, विहार करते, क्रीडा करते असं नाथयोगी मानतो। ह्या शक्तीचे निजा, परा, अपरा, सूक्ष्मा आणि कुंडलिनी असे 5 प्रकार असून शिवसंयोगात ह्या 5 शक्तीमुळेच पिंडोत्पत्ती झाली असंही नाथयोगी समजतो। शिवस्याभ्यंतरे शक्तिः, शक्तेरभ्यंतरे शिवः, किंवा प्रसरं भासते शक्तिः, संकोचम भासते शिवः। शिवातच शक्ती आहे, शक्तीतच शिव आहे। प्रसरम भासते शक्तिः, प्रसरण पावणारी, नाना रूपे घेऊन काम करणारी, जगत पालन करणारी, शक्तिमान अशी ती शक्ती। संकोचम भासते शिवः, संकोच पावणारा, शून्य असलेला, निर्विकार असा तो शिव। अशा शब्दात श्री गुरु गोरक्षनाथांनी ह्या शिव आणि शक्तीचं, प्रकृती आणि पुरुषाचं वर्णन केलं आहे। आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते, असा हा पुरुष अक्रिय, नित्य, निर्गुण, अविनाशी असा आहे। मग काम कोण करतं? हे सृष्टी व्यवहार, ह्या दोघांमधील व्यवहार कसे होतात? तैसी प्रकृती आत्मप्रभा, खेळे गुणी विविधारंभा, येथ आत्मा तो वोथंबा, नेणे कोण? वोथंबा म्हणजे खांब, खांबासारखा केवळ आधारभूत, अजाण असा सर्व व्यवहारात उभा असतो। अशा स्वरूपाचा हा प्रकृती पुरुषाचा खेळ त्रिगुणाच्या अंगणात अलिप्तपणे, साक्षीत्वाने, निखळपणे म्हणजे शुद्धपणे बघण्याची कला, तसा अनुभव घेण्याची कला, आनंद लुटण्याची कला, जयाची या मना गोचर जाहली, ही कला ज्या साधकाला मनोमनी समजली, अवगत झाली, तो साधक कुठेही असो, कसाही असो, सदैव कामात का असेना, परी आकाश धुये न मैले तैसा असे। धूर झाला आकाशात तर आकाश जसं धुरानं मळत नाही, आकाशातून धूर निघून गेला की पुन्हा आपलं जसं स्वच्छ होतं, तद्वत ही कला अवगत असलेला साधक आपली प्राप्त कर्म संपली की पुन्हा आपला मोकळा होतो, आनंदी होतो, अलिप्त होतो। त्या कर्माच्या शुभाशुभात आणि यशापयशात मनोमनी गुंतला जात नाही।
त्रिगुणाच्या अंगणात प्रकृती पुरुषाचा हा जो खेळ चालला आहे, हा खेळ शुद्धपणे, अलिप्तपणे, साक्षीत्वानं, आनंदानं आणि भक्तिभावे बघावयास शिकवणारा तोच खरा परमार्थ. आणि असं बघण्याची, अनुभवण्याची, तसं आचरण करण्याची कला जो शिकवतो तोच खरा सद्गुरू. परमार्थातील ही कला कशी अवगत करून घ्यावयाची या संबंधी भगवान श्रीकृष्णानं गीतेत अर्जुनाला काही मार्ग सुचवलेत. निरनिराळे साधक निरनिराळ्या मार्गे आणि ही एकच परमार्थ कला अवगत करून घेण्याचा प्रयत्न करतात. कोणती? तर प्रकृती पुरुष योग आकलन करून घेण्याची, तसा अनुभव घेण्याची. परी हाची अंतरी विवेक भानूची या परी, उदैजे ते अवधारी उपाय बहुत. हा प्रकृती पुरुषाचा चाललेला विहार चिदविलास समजण्यासाठी, तशा स्वरूपाच्या ज्ञानाचा साधकात सूर्योदय होण्यासाठी बरेच उपाय आहेत, मार्ग आहेत, असं भगवंत सांगतात. कोणी ध्यानयोगाच्या मार्गानं, तर कोणी सांख्ययोगाच्या मार्गानं, तर कोणी कर्मयोगाच्या द्वारे ही एकच गोष्ट शिकत आहे. कोणती? तर विवेक प्रकृती पुरुष विवेक योग. प्रकृती पुरुषांचं नातं, त्यांचा खेळ समजवून घेण्याची कला. तुमच्या आमच्यासारखी जी सर्वसामान्य माणसं आहेत ना, त्यांना हे सांख्ययोग, ध्यानयोग, कर्मयोग इत्यादी मार्ग नीटसे कळत नाहीत. मग त्यांनी काय करायचं ही कला अवगत करून घेण्यासाठी? तर अशी जी सर्वसामान्य माणसं आहेत, साधक आहेत, त्यांना हा प्रकृती पुरुष विवेक योग समजावा, कळावा, त्याचं आकलन व्हावं, तो अवगत व्हावा, म्हणून भगवंतानीच एक मार्ग सुचवला आहे. परी ते करीती ऐसे अभिमान दवडुनी देशे, एकाची या विश्वासे टेकती बोला. तुमच्या आमच्यासारखी जी सर्वसामान्य माणसं आहेत ना, त्यांनी ही परमार्थ कला, हा प्रकृती पुरुष विवेक योग समजण्यासाठी, अंतर्यामी मनोमनी अनुभवण्यासाठी एखाद्या आचार्याला, सद्गुरूला शरण जावं असं भगवंत सांगतात. कसं शरण जावं? तर अभिमान दवडुनी देशे, म्हणजे आपला सर्व प्रकारचा अहंकार टाकून, सोडून भक्तिभावे आणि मोठ्या श्रद्धेनं शरण जावं. आणि मग आपले सद्गुरू जो उपदेश देतील, जो सोहम मार्ग सांगतील, जे साधन सांगतील, त्यावर एकनिष्ठ भाव ठेवून तसं आचरण करावं, तसं साधन करावं. तया ऐकणे याची नावे, ठेविती गा आघवे, तया अक्षरासी जीवे लोण करीती. सद्गुरूंकडून संप्रदायाप्रमाणे घेतलेल्या मंत्रोपदेशावर जी सर्वसामान्य माणसं एकनिष्ठ श्रद्धा ठेवतात, तसं साधन करतात, सद्गुरूंकडून लाभलेल्या त्या सोहमवरून आपला जीव ओवाळून टाकतात, म्हणजे त्या सोहमची जे सर्वसामान्य साधक तनु मनु जीवे कास धरतात, असे सर्वसामान्य साधकसुद्धा निस्तरती साचोकारे हे भव भेऊरे अवघेची. म्हणजे असे जे कोणी साधक, ते सुद्धा हे भवभेऊरे, भवभेऊरे म्हणजे हे संसार भय, या संसारातील मायात तरून जातात आणि हळूहळू मुक्तीच्या मार्गावर वाटचाल करतात. तथास्तु. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.